फायनलच्या टीमचा टॉस उडवतोय. सरपंच आपण दोन्ही कॅप्टन्सना घेऊन टॉस बॉक्स कडे यायचंय. चला सरपंच टॉस बॉक्स कडे या. मान्यवर हजर झालेत. या ना दादा. कर्नाळा पनवेल स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल. दोन्ही पनवेलच्या टीम. छाप नाही उडव. छाप. तम डिसिजन फक्त समजू दे काय झालंय. टॉस विन कर्नाळा चॉईस कोर्ट घेतलंय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा अंतिम स्पर्धेसाठी. आपला बेस्ट खेळ दाखवा आणि मान्यवर आपण आलात. खूप खूप आभार. लाभेश आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सुंदर अशी पकड होते ती ग्राउंड क्रमांक 2 वरती. दोन्ही पनवेलच्या असलेल्या ह्या टीम्स एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्यात आणि आपला बेस्ट खेळ दाखवतायत.
पुढील चढाई घेऊन स्वतः कर्णधार. धन्यवाद. हॅलो. चला या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी आपण बाद फेरीमध्ये आलेलो आहोत. बाद फेरीमध्ये एकूण 8 संघ आलेत, ज्यामध्ये मैदान क्रमांक 1 साठीचा पहिला सामना वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. आपल्यासाठी पहिला पुकार. सर्व संघांना आपण तयार राहायचं आहे. लक्षात घ्या, अगोदरच या ठिकाणी 8 संघांचं वाचन झालेलं आहे. आपल्यापर्यंत तो मेसेज दिलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. आपण मैदान क्रमांक 1 साठी यायचं आहे. आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे. लगेच आम्ही सेकंड कॉल देतोय, कारण मैदान रिकाम आहे आणि तिसऱ्या कॉलला आपल्याला मैदानावर यायचं आहे. आपण तयारीतच असाल. वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स मैदान क्रमांक 1 साठी. धन्यवाद संजय सर. आणि तिकडे पनवेल विरुद्ध पनवेल असा रंगलेला सामना. आणि ज्या वेळेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, तो लकी ड्रॉचा पहिला नंबर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा पहिला नंबर आपण या फायनलच्या दरम्यान काढणार आहोत. तर ज्यांचे ज्यांचे खिसे खाली झाले आहेत त्यांनी आपल्या चिठ्ठ्या टाकू नये. काल टीव्ही कोणीतरी घेऊन गेलं, तर आज 3 बक्षिसं कोणीतरी घेऊन जाईल. रोहित फक्त 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स सेकंड कॉल. त्या ठिकाणी सरपंच म्हणून उल्हास पाटील, पंच लीलाधर पाटील, अच्युत पाटील, गुणलेखक प्रणित निकम, थर्ड रेड गुणलेखक अमित दळवी, सहगुणलेखक गणेश धाडसे, किशोर माळी आणि बजर गुणलेखक महेंद्र नाईक अशा ठिकाणी आमचे सामनाधिकारी आपली टीम असेल. मैदान क्रमांक 1 साठी रोहित. धन्यवाद संजय सर. बरोबर 11:15 झाली आहेत. 11:20 तिकीट देणं बंद होईल. 5 मिनिटं आहेत शेवटची. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉचे कुपन्स घ्यायचे आहेत त्यांनी स्वयंसेवकांशी संपर्क साधायचा आहे. लास्ट 5 मिनिट आहेत. महिलांच्या फायनलच्या दरम्यान आपण लकी ड्रॉची सोडत काढणार आहोत 3ऱ्या नंबरसाठी. तर संजय सर, पुढील सामना जो आहे त्याचा पुकार आपण द्यावा, फायनल कॉल आपण द्यावा. चला फायनल कॉल. अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. दोनही संघांना लगेच आपण मैदानाकडे चला. फायनल कॉल वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. या लवकर. धन्यवाद संजय सर. एक शब्दांचं भांडार, एक शब्दांचं संग्रहालय ज्यांच्याकडे आहे असे संजय सर आज पूर्ण वेळ समालोचनाचं काम करतायत. संजय सर, खरंच खूप छान समालोचन आपण केलं आणि करत राहाल. तर 5 मिनिट आहेत. ज्यांना कोणाला कुपन्स घ्यायचे आहेत त्यांनी घ्यायचे आहेत. आमचे स्वयंसेवक अतुल गुरव आपण एक राऊंड मारायचा आहे, कारण 5 मिनिटात कुपन्स बंद होणार आहेत. पुरुषांचे जे दोन्ही पुकार्स आहेत ते दोन्ही टीम्सनी लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहायचं आहे. आपल्याला मॅच चालू करायची आहे. मित्रांनो, रात्र होत चालली आहे. महिलांचा अंतिम सामना झाला की आपण त्या तिथे सुद्धा पुरुषांचे सामने चालू करणार आहोत. चला फायनल कॉल दिलेला वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. या लवकर.
वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स आपल्याला अंतिम पुकार दिलेला लक्षात घ्या. तर 8-5 असा गुणफलक पनवेल विरुद्ध पनवेल अशा सामन्यांमध्ये. बघूया अंतिम निकाल काय लागतोय, अंतिम विजेता कोण ठरतोय. माफ करा. सामना आपण पाहतो मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स. आपण या दोनही संघ आपल्याला अंतिम पुकार दिलेला आहे. आपण लगेचच मैदानावर चला. पुरुष गटाचा सामना बाद फेरीचा पहिला सामना वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. आपण त्या ठिकाणी जागा द्यायची आहे. दोनही संघ संघ मालक संघ प्रशिक्षक व्यवस्थापक संघ कर्णधार या आपण लगेचच मैदान क्रमांक 1 वर चला. वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स. वैष्णवी वॉरियर्सचे संघमालक प्रफुल्ल पाटील, कर्णधार अनुराग सिंग, व्यवस्थापक प्रसाद मगर, प्रशिक्षक सागर गायकर. वैष्णवी वॉरियर्स आणि संस्कार वॉरियर्स संस्कार वॉरियर्स संघमालक संस्कार सुरेंद्र म्हात्रे, कर्णधार कौस्तुभ लाल, व्यवस्थापक मंथन भगत, प्रशिक्षक आशिष पवार. या आपल्याला अंतिम पुकार दिलेला आहे दोनही संघानं. कर्णधार आपला दोनही टीम घेऊन मैदान क्रमांक 1 कडे चला. खरं तर आपण बाद फेरीमध्ये खेळत आहोत याची देखील आपण नोंद घ्या. बाद फेरीतील पहिला सामना थर्ड कॉल, तिसरा पुकार, शेवटचा पुकार, अंतिम पुकार आपल्याला दिलेला आहे. आपण मैदान क्रमांक 1 चा त्वरित ताबा घ्यायचा आहे. वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स. चला वैष्णवी वॉरियर्सचे संघ कर्णधार अनुराग सिंग. आपण लगेचच मैदानाकडे चला. अनुराग सिंग आपली टीम घेऊन आपण मैदानाकडे चला. आणि संस्कार वॉरियर्सचे कर्णधार कौस्तुभ लाल आपण देखील चला. आपला संघ घेऊन आपण मैदानाकडे चला. दोनही संघ कर्णधार व्यवस्थापक प्रशिक्षक आपण चला. आणि सर्व संघांचे संघमालक विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चला या लवकर मित्रांनो. आपण लीग स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याच्याही पुढे आपण बाद फेरीमध्ये पोहोचलेला आहात. चला पुरुष संघ दोन्ही पण आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. आपल्याला लवकर मॅच चालू करायचे आहेत. मित्रांनो तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढाच तुम्हाला उशीर होणार आहे. महिलांचा अंतिम सामना झाला की तिथे सुद्धा पुरुषांचा सामना चालू होईल. क्वार्टर फायनलचे हे सामने आहेत आता. चला मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. दोनही संघांना लगेच मैदानाचा ताबा घ्या. तदनंतर होणारा सामना मैदान क्रमांक 1 साठी सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. मैदान क्रमांक 1 वर दुसरा सामना. पहिला सामना वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना खेळला जाईल सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. ॲडव्हान्स मध्ये आम्ही खरं तर आपल्याला पहिला पुकार देतोय याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या लवकर. अजून देखील मैदान क्रमांक 1 वर वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स आपण येत नाही आहात.
आतापर्यंत सुंदर पद्धतीनं ही कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. शेवट मात्र राहिला शेवट गोडकरी. वैष्णवी वॉरियर्स, संस्कार वॉरियर्स मैदान क्रमांक 1 वर चला. अंतिम पुकार आपल्याला दिलेला आहे. आपण का थांबलात? एक सुंदर अशा गेटवर त्या ठिकाणी खूप गर्दी झाली आहे. आपण थोडा आमच्या खेळाडूंना येण्यासाठी सुद्धा जागा द्या. आणि आमच्या महिला गॅलरी त्या ठिकाणी आहे, त्यांना सुद्धा स्पर्धा बघण्यासाठी त्रास होतो, लक्षात घ्या. आपण बाजूला व्हायचं आहे. थोडंसं ॲडजस्ट करा इकडे तिकडे. इकडे सुद्धा जागा आहे, तिकडे सुद्धा बसला तरी चालेल. फक्त मुख्य प्रवेशद्वारावर आपण थांबू नका. या ठिकाणी संस्कार वॉरियर्स, जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण टीमचं स्वागत करायचं आहे. संस्कार वॉरियर्स. तदनंतर पुढील टीम आपण यायचं आहे वैष्णवी वॉरियर्स. लगेचच चला वैष्णवी वॉरियर्स, आपण लगेचच मैदानाचा दावा घ्यायचा आहे. वैष्णवी वॉरियर्स. सामना महिला गटाचा आपण पाहतोय. त्या ठिकाणी अंतिम सामना खेळला जातोय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा सामना मध्यंतरासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल, पनवेल स्पोर्ट्स पनवेल 9-13. त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे 13 गुण आहेत आणि कर्नाला स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे मात्र 9 गुण आहेत. म्हणजे 4 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतोय पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे निश्चितपणे असताना आपण पाहतोय. अर्थात मध्यंतर नंतरचा खेळ मात्र त्या ठिकाणी सुरू होणार आहे अंतिम सामन्याचा आणि 1 वर हजर व्हायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना हा शेवटचा सामना आहे महिला गटाचा. तदनंतर मात्र लगेच आपण पुरुष गटाचा सामना त्या ठिकाणी घेणार आहोत. इथे आमच्या YouTube लाईव्ह सज कक्ष आहे, त्या ठिकाणी आपण समोर कोणी थांबू नका आणि आतमध्येही कोणी थांबू नका. आमचे फक्त ऑपरेटर्स तेवढेच थांबतील, बाकी कोणी थांबायचं नाही. वारंवार सूचना आपल्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात, सातत्याने सांगावं लागतं, लक्षात घ्या. चला वैष्णवी वॉरियर्स, आपण त्वरित चला. संस्कार वॉरियर्स संघ केव्हाचा मैदानावर उपस्थित झालेला थर्ड कॉल आपल्याला देऊन सुद्धा काही वेळ गेलाय. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वैष्णवी वॉरियर्स, अनुराग सिंग, आपली टीम घेऊन आपण लगेचच मैदानाकडे चला. वैष्णवी वॉरियर्स, वैष्णवी वॉरियर्स, आपण या लवकर. मैदान क्रमांक 1 वर आपण हजर व्हायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर महिलांचा अंतिम सामना सुरू आहे. तदनंतर होणारा मैदान क्रमांक 2 साठीचा सामना. लक्षात घ्या, आपण मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स हा सामना घेतोय. तर मैदान क्रमांक 2 चा महिलांचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल, जो आता आपण 1 साठी डिक्लेअर केला होता, तो आपण 2 वर घेतोय. सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स हा मैदान क्रमांक 2 वर होईल आणि मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन हा सामना होईल.
महिलांचा सामना मैदान क्रमांक 2चा संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल सादिकले बिग बॉस वर्सेस छत्रपती वॉरियर्स. मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जाईल आणि मैदान क्रमांक 1 वर वैष्णवी वॉरियर्स संस्कार वॉरियर्स हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साई लीला कन्स्ट्रक्शन हा सामना खेळला जाईल. याची देखील आपण नोंद घ्या. आम्ही अगोदरच आपल्याला सांगतोय, पुकार देतोय, निमंत्रित करतोय. मैदान क्रमांक 1 वर हजर व्हायचं आहे. वैष्णवी वॉरियर्स अजून देखील आपण येत नाही आहात मित्रांनो. लोकल टुर्नामेंट्स नाहीये. अनेक वेळेला आपल्याला सांगावं लागतं. अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थांबलेला आहे, आपली वाट पाहतोय, तरी देखील आपण येत नाही आहात. हा काही पहिल्या फेरीतला पहिला सामना नाही आहे, याची देखील आपण नोंद घ्या. शिस्त हीच खरी शोभा असते. खऱ्या अर्थानं धन्यवाद. या ठिकाणी संघ हजर होतोय. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अर्थात स्वागत करायचं आहे वैष्णवी वॉरियर्स. या ठिकाणी चालू स्पर्धा श्री चिंतामणी नागाव बंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग 2025. या 2025 या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या विभागामध्ये खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असा खेळ रचला गेला, जो कबड्डी लीगच्या माध्यमातून रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून आपणास अनुभव मात्र येत आहे. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये सुंदर लीगची स्पर्धा. पंच संजय सर, एक मिनिट फक्त. पंच टॉस बॉक्स कडे यायचंय आपण दोन्ही कॅप्टन्सना घेऊन. मी विनंती करतो मनोज कदम, आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. मनोज कदम आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. विनय रिजबुडिया. चला सर, मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी सामनाधिकारी. चला, संस्कार रायडर्स आमचा शेजारी संघ आणि वैष्णवी वॉरियर्स आमचा मित्र संघ. तर विनय रिजबूड आपण छाप तर ग्राउंड घेतले ते वैष्णवी वॉरियर्सने आणि संस्कार वॉरियर्स चौल यांचा कोर्ट. संजय सर, धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 1 साठी सामनाधिकारी सरपंच म्हणून उल्हास पाटील, पंच लीलाधर पाटील, अच्युत पाटील, गुणलेखक प्रणित निकम, थर्ड रेड गुणलेखक अमित दळवी, सहगुणलेखक गणेश धाडसे, किशोर माळी आणि बजर गुणलेखक महेंद्र नाईक. धन्यवाद. सामना मात्र या ठिकाणी सुरू होतोय. मैदान क्रमांक 1 वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. मैदान क्रमांक 1 वर मात्र सामना सुरू होतोय. तर मैदान क्रमांक 2 साठी महिलांचा शेवटचा सामना आपण त्या ठिकाणी पाहतोय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आतापर्यंत आपण मैदान क्रमांक 2चा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय 11-17. म्हणजेच आतापर्यंत कर्नाला स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे 11 गुण आहेत आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे 17 गुण आहेत. पाहायचं आहे अंतिम चषकावर मात्र कोणता संघ या ठिकाणी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करेल, अर्थात कोणता संघ आजच्या कबड्डी स्पर्धेत येईल, महाअंतिम विजेता संघ ठरेल. सुंदरचा आपण त्या ठिकाणी चढाई पाहतोय. मैदान क्रमांक 2 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाची खेळाडू आणि अजून एका गुणाची वाढ आपल्या संघामध्ये करत असताना ती खेळाडू पाहतोय. तर मैदान क्रमांक 1 वर मात्र एक रोमहर्षक क्षण आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात बादबेरीची कबड्डी स्पर्धा असल्या कारणानं तेवढ्याच जबाबदारीनं ही स्पर्धा मात्र खेळावी लागणार आहे. कारण काल आणि आजच्या दिवसामध्ये आपण खेळत असताना मात्र कमावलं काय आणि गमावलं काय याचा सारासार विचार करता, यांची गोळाबेरीज करता मात्र उरलेले संघ 8 संघ हे बाद फेरीमध्ये आले. मग आता मात्र या बाद फेरीमध्ये जे मजबूत संघ होते, जे खऱ्या अर्थानं ज्यानं उत्कृष्ट आणि चांगली कमाई या 2 दिवसामध्ये केली, हे मात्र बाद फेरीमध्ये पाहतोय. वैष्णवी वॉरियर्स वर्सेस संस्कार वॉरियर्स. ऋतुराज या ठिकाणी संस्कार वॉरियर्स संघाचा ऋतुराज चढाईसाठी जातोय आपण 0-0 या गुणफलकांवर. 0-0 मध्ये आपण मैदान क्रमांक 1 वरचा सामना पाहतोय. ऋतुराज 1 गुण आपल्या संघासाठी निश्चितपणे घेत असताना आपण पाहतोय. धन्यवाद सर.
कुपन्स वाटून झाले असतील तर मी विनंती करतो आपण लवकर परत यायचं आहे. आपल्याला महिलांची फायनल झाल्या झाल्या तृतीय क्रमांकाचं लकी ड्रॉ काढायचा आहे, कारण तो सामना आता शेवटाकडे आलाय. 11-22 असा गुणफलक, पनवेल विरुद्ध पनवेल असा सामना. तर इकडे निर्देश डाकी आणि 1 गुण घेतोय तो निर्देश. धन्यवाद. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वर मात्र चालू सामना आपण पाहतो. आता इथे मात्र दर्शन भिंगी बाद होतोय. कालच्या दिवसामध्ये देखील दर्शन भिंगेनं आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स या ठिकाणी मैदानावर मात्र दिला होता. दर्शन भिंगे आणि सातत्यानं प्रत्युत्तर करणारा ऋतुराज चढाईसाठी जातोय, तो म्हणजेच वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या प्रांगणामध्ये. वैष्णवी वॉरियर्स असेल किंवा संस्कार वॉरियर्स असेल, यांच्या अफाट मेहनतीतून खऱ्या अर्थानं आपण बाद फेरीमध्ये या ठिकाणी प्रवेश पात्र ठरलात. आता मात्र जो जिंकणार तोच पुढे जाणार, मात्र पराभूत होणाऱ्या संघाला रिक्त हस्ते परतावं लागणार. हे देखील आपण मनामध्ये याचा विचार करून खऱ्या अर्थानं चिंतन करून आपण खरी गुणवत्ता ही मैदानावर मिळवण्याची ही मात्र वेळ आहे. अनुराग सिंग आणि अनुराग सिंग पुन्हा एकदा किंग बनतोय आणि आपल्या संघासाठी 1 गुणांचे मात्र नक्कीच भर करतोय. आता मात्र निर्देश डाके, एक मजबूत शरीरयष्टी धारण केलेला संस्कार वॉरियर्स संघाचा आपला एक आधारस्तंभ म्हणून निर्देश डाके. ओ हो, आता निर्देश डाके मात्र बाद झाला. एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ते वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या बाजूनं. कारण गतवर्षी अलिबाग कबड्डी लीग झाली, त्या कबड्डी लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब अर्थात निर्देश डाके या खेळाडूला पेझारी या ठिकाणी झालेल्या लीगमध्ये मिळाला होता. आता मात्र अनुराग सिंग पुन्हा एकदा टेट फॉटात. आता जशा असं तसे तुम्ही देखील आमचा 1 गुण घेतलात, आम्ही देखील तुमचा 1 गुण घेतो. अशा पद्धतीनं दोनही या ठिकाणी स्टार रेडरला दोनही मैदानांमध्ये आपण पकड झालेली पाहतोय. म्हणजेच काय हमी किसे कम नाही, आम्ही पण कोणापेक्षा कमी नाहीत हे संघ मात्र या ठिकाणी प्रकर्षानं आपल्या समोर जाणून देतात, आपल्याला दाखवून देत आहेत. हीच ती कबड्डी अर्थात चिंतामणी चषक 2025 आजच्या दिवसाचा हा सांगता समारोप आपण पाहणार आहोत. मैदान क्रमांक 1 साठी आपण फर्स्ट कॉल दिलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी फर्स्ट कॉल दिलेला आहे अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साई लीला कन्स्ट्रक्शन. आणि मैदान क्रमांक 2 साठी सुद्धा आपण फर्स्ट कॉल दिलेला आहे सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स या चारही संघाने. कारण महिलांचा सामना त्या ठिकाणी पहिला पूर्ण होईल, त्या ठिकाणी सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स आपण आपल्यासाठी पुकार दिलेला आहे. आपण लक्षात घ्या आणि तयारीत राहा. शेवटचा क्षण आणि हळूहळू आपण साखळी पद्धतीतून आपण बाद फेरीमध्ये आलोय. बाद फेरीतून आपण क्वार्टर, सेमी आणि फायनल अशा ह्या गटागटांमध्ये प्रवेश करणार आहोत, अशा या टप्प्याटप्प्यांमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि अंतिम टप्पा मात्र मैदान क्रमांक 2 वर सुरू आहे. एकूण 8 संघ महिलांचे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा इथे मात्र दर्शन खऱ्या अर्थानं आपल्या उत्तम खेळाचं दर्शन रसिक मनाला मात्र दाखवतोय, रसिक प्रेक्षकांना मात्र दाखवतोय आणि आपल्याच नावाचा झेंडा खऱ्या अर्थानं या ठिकाणी फडकवतोय. असं एक दैदिप्यमान खेळी असणारा दर्शनला आपण ह्या मैदानामध्ये पाहतोय. सुंदर खेळी, काहीशी जबाबदारी आपल्या संघावर घेण्यासाठी कौस्तुभ लाल मात्र मैदानामध्ये आला, परंतु इथे मात्र काही केल्या गुण मात्र मिळेना. असा काहीसा प्रश्न मात्र या ठिकाणी संघाच्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकाला मात्र नक्कीच पडतोय. आता मात्र काहीच्या कानमंत्राची गरज आपण पाहतोय. 5-7 तेवढा अधिक आणि कमी पण नाहीये, परंतु दर्शन मात्र इथे सातत्यानं आपल्या खेळाचं प्रदर्शन भरवतोय, आपल्या खेळाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये आपल्या समोर मांडतोय. चहू बाजूनं या ठिकाणी खचाखच भरलेली आपण गॅलरी पाहतोय. कारण कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी खूपसा फरक आहे. आज खूप मोठ्या गर्दीनं या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मात्र संदेश मात्रे संस्कार वॉरियर्स संघाचा संदेश
चढाईसाठी येतोय आणि संदेश देखील बाद. संदेशला उत्तर संदेश कडूनच मिळतंय, कारण कोपरा रक्षक देखील त्या ठिकाणी संदेश आहे आणि संदेशलाच बाद केला जातोय. आणि असा एक संदेश आपल्या संघासाठी अर्थात संस्कार वॉरियर्स एक आपले मात्र त्या ठिकाणी पिछाडी आणि निश्चितपणे आघाडी आपण पाहतो वैष्णवी वॉरियर्स या संघाकडे.